नमस्कार. नोव्हेंबर 2025 साठी मेष राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. नोव्हेंबर 2025 या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी मिश्र किंवा सरासरी परिणाम घेऊन येऊ शकतो. सूर्य तुमच्या 7व्या घरात 16 नोव्हेंबरपर्यंत दुर्बल अवस्थेत भ्रमण करेल, म्हणजेच तो अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य 8व्या घरात असेल आणि येथूनही तो अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. मंगळ संपूर्ण महिना वृश्चिक राशीच्या 8व्या घरात राहील. मंगळ स्वतःच्या राशीत असणे चांगली गोष्ट असली तरी 8व्या घरात त्याची उपस्थिती कमकुवत राशी आहे, म्हणून सर्वसाधारणपणे मंगळाकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. जरी मंगळ कधी कधी काही अनपेक्षित सकारात्मक परिणाम देऊ शकतो, परंतु आपण सामान्यतः त्याला अनुकूल म्हणून वर्गीकृत करू शकत नाही. बुध ग्रह 23 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या 8व्या घरात भ्रमण करेल. त्यानंतर वक्री गतीने बुध तुमच्या 7व्या घरात प्रवेश करेल. याचा अर्थ असा की बुध ग्रह बहुतेक वेळा तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यास तयार असेल. एकंदरीत आपण बुधाकडून सरासरीपेक्षा थोडे चांगले परिणाम अपेक्षित करू शकतो. गुरु संपूर्ण महिन्यात कर्क राशीत भ्रमण करेल, म्हणजेच तो तुमच्या 4थ्या घरात असेल. तो स्वतःच्या नक्षत्रात असेल, परंतु 11 नोव्हेंबरपासून गुरु वक्री होईल, म्हणून आपण गुरुकडून सरासरी परिणामाची अपेक्षा केली पाहिजे. शुक्र 2 नोव्हेंबरपर्यंत कन्या राशीत राहील, म्हणजेच तो कमकुवत परिणाम देईल. 2 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शुक्र 7व्या घरात असल्याने कमकुवत मानला जाईल, परंतु त्याच्या स्वतःच्या राशीत त्याच्या स्थानामुळे अनुकूल असेल, म्हणून 2 ते 26 नोव्हेंबर दरम्यान शुक्र तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो. पुढे शुक्राकडूनही असेच परिणाम अपेक्षित असले पाहिजेत. महिन्याच्या बहुतेक काळात शुक्र तुम्हाला मिश्रित परिणाम देत असल्याचे दिसून येते. शनी गुरुच्या नक्षत्रात मीन राशीत राहील आणि 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. त्यानंतर तो थेट होईल. साधारणपणे आपण शनीच्या अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. दरम्यान राहू कुंभ राशीत भ्रमण करेल आणि 24 नोव्हेंबरपर्यंत गुरुच्या नक्षत्रात राहील. त्यामुळे राहू अनुकूल परिणाम देईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. या महिन्यात केतू अनुकूल राहण्याची अपेक्षा करू नये. अशा प्रकारे नोव्हेंबर 2025 चा महिना मिश्र किंवा सरासरी परिणाम आणू शकतो असे आपल्याला आढळते. या महिन्यात तुमच्या कारकिर्दीचा स्वामी 12व्या घरात असेल. 12व्या घरात शनीची स्थिती सामान्यतः प्रतिकूल मानली जाते. शिवाय 28 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री असेल. या परिस्थिती सूचित करतात की या महिन्यात कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. 7व्या घराचा स्वामी शुक्राची स्थिती देखील प्रतिकूल आहे. या व्यतिरिक्त 7व्या घरातील दुर्बल सूर्य देखील महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात प्रभावशाली असेल. या सर्व परिस्थिती सूचित करतात की या महिन्यात कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. जर तुम्ही असे केले तर गुरुचा सप्तम दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देऊ शकतो आणि तुम्हाला समाधानकारक परिणाम मिळू शकतात. हा महिना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विशेष अनुकूल राहणार नाही. जरी 23 नोव्हेंबरपर्यंत बुध तुमच्या 8व्या घरात असेल आणि साधारणपणे 8व्या घरात बुधाची उपस्थिती अनुकूल मानली जाते, तरी गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला नाही. त्यामुळे विद्यमान व्यावसायिक प्रकल्पांना चांगले नफा मिळू शकतो. नवीन उपक्रम सुरू करणे किंवा गुंतवणूक करणे योग्य नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही या महिन्यात सरासरी निकाल मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी संघर्ष किंवा वाद टाळण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार तुमच्या नफाघराच्या स्वामीची स्थिती या महिन्यात आर्थिक बाबींसाठी विशेष अनुकूल नाही. तुमच्या नफाघराचा स्वामी खर्च घरामध्ये असेल आणि 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. तरी तो गुरुच्या नक्षत्रात असेल आणि गुरुची ही दृष्टी असेल. या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या परिणामाचा काही भाग मिळत राहील. विशेषतः जे लोक कमिशनवर काम करतात त्यांना या महिन्यात जास्त कमिशन मिळू शकणार नाही. व्यवसायातही कमी नफा मिळेल किंवा जर झाला तर कमावलेले पैसे लगेच उपलब्ध होणार नाही. नोकरी करणाऱ्यांना त्यांचा पूर्ण पगार मिळू शकेल. जरी थोडा विलंब झाला तरी दरम्यान धनघराचा स्वामी शुक्र या महिन्यात बराच काळ कमकुवत किंवा मध्यम आहे. त्यामुळे बचतीच्या बाबतीत शुक्र मिश्रित परिणाम देऊ शकतो. शनीची तिसरी दृष्टी धनघरावर आहे किंवा ती कमकुवत बिंदू आहे. याचा अर्थ बचतीच्या दृष्टिकोनातूनही हा महिना फारसा अनुकूल नाही. धनाचा कार्य गुरु सरासरी परिणाम देत असल्याचे दिसून येते. एकूणच हा महिना आर्थिक बाबतीत मिश्रित किंवा कधीकधी सरासरीपेक्षा किंचित कमकुवत परिणाम देऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना मिश्र किंवा अगदी कमकुवत परिणाम आणू शकतो. तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती ग्रह मंगळ या महिन्यात 8व्या घरात राहील. 8व्या घरात मंगळाचे प्रमाण शुभ मानले जात नाही. जरी मंगळ स्वतःच्या राशीत राहील तरी त्यामुळे आरोग्याच्या कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवू शकत नाहीत, परंतु किरकोळ आरोग्य समस्या टाळण्यास ते काहीसे अप्रभावी ठरू शकते. म्हणूनच या महिन्यात अतिशय संयमी आहार घेणे महत्त्वाचे आहे. कारण दुसऱ्या घरात शनी आणि मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे मसालेदार अन्नाची इच्छा निर्माण होऊ शकते. याचा तुमच्या पोटावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
5व्या घरात केतूच्या भ्रमणामुळे पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात जेव्हा 5व्या घराचा स्वामी सूर्य त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असतो, झोपेचा त्रास देखील होऊ शकतो. 8व्या घरात मंगळाचे भ्रमण देखील दुखापतीचा धोका वाढवते. अशा परिस्थिती या महिन्यात वाहने काळजीपूर्वक चालवावीत. याच वेळी दुखापत होऊ शकते असे काही करणे टाळा. या महिन्यात शुक्राची स्थिती देखील दर्शवते की तुम्हाला कधीकधी कंबर किंवा गुप्तांगाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील या महिन्यात जास्त आधार देण्याची स्थितीत नाही. म्हणून तुमचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला या महिन्यात संतुलित आहार आणि सन्माननीय वर्तन राखण्याची आवश्यकता असेल. नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल तुमच्या 5व्या भावाचा स्वामी 16 नोव्हेंबरपर्यंत कमकुवत स्थितीत असेल, जे अनुकूल नाही. 16 नोव्हेंबरनंतर सूर्य 8व्या भावात असेल, जो देखील अनुकूल नाही. 5व्या भावात केतूचे संक्रमण देखील अनुकूल परिणाम देण्याची शक्यता नाही. प्रेमसंबंधासाठी जबाबदार ग्रह शुक्र या महिन्यात कमकुवत किंवा मध्यम असेल. म्हणूनच जर तुम्ही सावधगिरीने वागलात तरच तुमच्या प्रेमसंबंधामध्ये सुसंवाद शक्य होईल. एकमेकावर संशय घेणे टाळा. छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठे व्यवहार करणे टाळा आणि तुमच्या प्रेमसंबंधामध्ये सभ्यता राखा. असे केल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. तथापि विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना विशेषतः अनुकूल नाही. म्हणून या काळात अनावश्यक प्रयत्न करणे, तुमची ऊर्जा वाया घालवणे योग्य नाही. वैवाहिक बाबीबद्दल 2 नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती कमकुवत राहील. 2 नोव्हेंबरनंतर शुक्र तुमचे राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे परिस्थिती थोडी सुधारेल. 7व्या घरात दुर्बल सूर्याची उपस्थिती 16 नोव्हेंबरपर्यंत समस्या निर्माण करत राहील, परंतु शुक्र त्या व्यवस्थापित करण्यास मदत करेल. याचा अर्थ असा की समस्या उद्भवतील, परंतु त्या सोडवू शकाल आणि त्यांना शांत करू शकाल. 16 नोव्हेंबरपर्यंत गोष्टी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहतील. 23 नोव्हेंबरपासून बुधाचा 7व्या घरात प्रवेश अनावश्यक वादांना कारणीभूत ठरू शकतो. याचा अर्थ असा की प्रेम संबंधासाठी हा महिना काहीसा कमकुवत आहे. त्यावेळी विवाहासोबत पुढे जाण्यासाठी महिना आधार देत नाही. असे दिसते की वैवाहिक जीवनात मिश्र परिणाम देऊ शकतात. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः काहीसे कमकुवत परिणाम अनुभवायला मिळतील. या महिन्यात तुमच्या 2ऱ्या भावाचा स्वामी शुक्र 2 नोव्हेंबरपर्यंत कमकुवत स्थितीत आहे. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत तो सरासरी स्थितीत राहील. त्यानंतर शुक्र मध्यम राहील, परंतु 2ऱ्या भावावर शनी आणि मंगळाचा एकत्रित प्रभाव अनुकूल मानला जाणार नाही. म्हणूनच कुटुंबातील सदस्यांमध्ये काही विसंगती दिसून येतील. भांडणाचे प्रमाण वाढू शकते. या काळात एकमेकांशी शक्य तितके कमी बोलणे चांगले राहील आणि जेव्हाही बोलाल तेव्हा एकमेकांच्या प्रतिष्ठेचा आदर करून संतुलित शब्दात बोला. या महिन्यात भावंडाशी असलेले संबंध देखील मध्यम किंवा थोडे कमकुवत राहू शकतात. म्हणूनच त्यांच्याशी शक्य तितके चांगले संबंध राखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरगुती बाबींशी संबंधित बाबीमध्ये तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात, कारण 4थ्या भावात गुरुची उपस्थिती दर्शवते की काही समस्या उद्भवतील, परंतु गुरु देखील त्या सोडवेल. याचा अर्थ असा की तुम्ही त्यावर शहाणपणाने मात करू शकाल. उपाय आहेत: वडीलधारांचा आदर करत राहा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागेल. मंदिरात गूळ आणि हरभरा डाळ दान करावे. या महिन्यात कमी मीठ खावे आणि शक्य असल्यास रविवारी मीठ पूर्णपणे टाळावे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.